शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सी-टी-ई-टीसाठी भाग 6 म्हणजेच मराठी विषयावर आधारित हे संभाव्य 20 प्रश्न जे की पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, जाऊयात पुढे आणि पाहूयात. परंतु मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, जर आपल्याला या व्हिडिओची पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणावरून ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, की आता आपले जे सिटी जे आहे त्याची अलॉटमेंट सर्वांची झालेली आहे आणि लवकरच त्याची सुद्धा पुढच्या ह्याचे आपले हॉल तिकीट्स जे आहेत, ते सुद्धा आपल्याला या म्हणजे 4-5 तारखेच्या दरम्यान मिळून जाणार आहेत. मित्रांनो, जाऊयात पुढे आणि पाहूयात मग आपण हे संभाव्य 20 प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला आहे या ठिकाणी अध्यापनशास्त्र म्हणजेच पेडागॉजी या विभागामध्ये आपण हा घेतलेला आहे आणि त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, एक विधान आहे आणि त्याचं कारण आहे. तर विधान काय आहे ते पाहूयात अगोदर. शिक्षकाने सुरुवातीच्या साक्षरतेमध्ये ध्वनिशास्त्र म्हणजे फोनिक्स पेक्षा समग्र भाषा दृष्टिकोनावर भर दिला पाहिजे. म्हणजे होल लँग्वेज अप्रोचवरती आणि याचं कारण आहे मुले भाषेचे लहान तुकडे समजून घेण्यापेक्षा अर्थपूर्ण संदर्भातून भाषा वेगाने आत्मसात करतात. मित्रांनो, हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. ए आणि आर हे दोन्ही चुकीचे आहेत. हा पर्याय या ठिकाणी तर बिलकुल बसणार नाही. त्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. मित्रांनो, यातले हे दोन्ही सुद्धा पर्याय म्हणजे जे विधान आणि कारण हे दोन्हीही बरोबर आहे. परंतु म्हणजे इथे आर चूक आहे किंवा ए चूक आहे हाही इथे या ठिकाणी बसत नाही. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे या ठिकाणी परासंज्ञान मेटाकॉग्निशन या धोरणाचा वापर वाचन कौशल्यात कसा होतो? असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मजकूर वाचताना स्वतःच्याच आकलनावर लक्ष ठेवणे आणि गरजेनुसार वाचनाचा वेग बदलणे. याला आपण थोडक्यात मेटाकॉग्निशन आहे असं आपण म्हणूयात. स्टीफन क्रेशन यांच्या अफेक्टिव्ह फिल्टर हायपोथेसिस नुसार खालीलपैकी कोणता घटक हा भाषा संपादनात अडथळा म्हणून काम करतो? तर बघा, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे चिंता आणि भीती. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी पाहूयात. इयत्ता 7वी च्या वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रातील बातम्यांचे विश्लेषण करण्यास सांगतात आणि त्या बातमीमागील राजकीय दृष्टिकोन काय असेल यावर चर्चा घडवून आणतात. हे कशाचे उदाहरण आहे? तर आपण जर पाहिलं तर 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे चिकित्सक साक्षरता, क्रिटिकल लिटरसी असं आपण त्याला म्हणूयात. कारण केवळ वाचणे नव्हे, तर थोडक्यात मजकुरामागचा उद्देश काय आहे, राजकारण आणि सामाजिक संदर्भ समजून घेणे हे चिकित्सक साक्षरता असते. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भाषा अर्जन यंत्र, लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस त्याला आपण लॅड असं म्हणूयात. ही संकल्पना कोणी मांडली आणि त्याचा मुख्य गाभा काय? तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, की जो भाषा अर्जन आहे, तर हे थोडक्यात अर्जन यंत्र हे कोणी मांडलेलं असेल, तर याचं योग्य उत्तर आहे नॉम चॉम्स्की. मानवामध्ये व्याकरण शिकण्याची उपजत क्षमता असते, असं त्यांचं या भाषा अर्जन यंत्राच्या ही संकल्पनेतून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याच्यावरती परत आपण दुसरा भाग घेऊन येत आहोत. पहिला व्हिडिओ आपला एकदम खूप व्हायरल झालेला आहे. खूप चांगल्या प्रकारे चाललेला आहे. त्याचा पुढचा भाग आपण लवकरच या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. मित्रांनो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार त्रिभाषा सूत्रामध्ये थ्री लँग्वेज फॉर्म्युला म्हणूयात, संस्कृतचा समावेश कशा स्वरूपात असावा? असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शास्त्रीय भाषा म्हणून एक पर्याय. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल संस्कृत भाषेला शास्त्रीय भाषा म्हणून स्तरावर एक महत्त्वाचा पर्याय म्हणून ठेवलेले आहे. लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे या ठिकाणी वाचनाच्या अधोगामी प्रक्रियेत म्हणजे टॉप डाउन प्रोसेसिंग वाचक कशावर जास्त विसंबून असतो?
7वा प्रश्न आहे या ठिकाणी आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पूर्वज्ञान आणि संदर्भाचा वापर करून अर्थाचे अनुमान लावण्यावर. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा पोर्टफोलिओ मूल्यमापनाचा सर्वात मोठा फायदा कोणता? 4 पर्याय आपल्या समोर आणि त्याचं योग्य उत्तर आहे, हे विद्यार्थ्याच्या प्रगतीचा कालानुरूप म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आणि बहुआयामी म्हणजे थोडक्यात त्याला आपण अष्टपैलू असंही म्हणूयात, हे आहे असल्याचा पुरावा देत असतं. म्हणून मग हे आपल्याला याचं योग्य उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, व्याकरण शिकवताना उद्गामी पद्धतीचा म्हणजे इंडक्टिव्ह मेथडचा वापर करणे म्हणजे काय? तर या ठिकाणी याचा थोडक्यात आता इंडक्टिव्ह मेथड जर आपण पाहिली तर उदाहरणांकडून काय असते ती नियमाकडे जाणं ही पद्धत असते. ही मनोवैज्ञानिकदृष्ट्या हे उत्तम मानले जाते. म्हणून मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे, डिस्ग्राफिया असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी कोणती सवलत देणे योग्य राहील? तर पर्याय क्रमांक दुसरा आहे त्याचा लेखनासाठी अतिरिक्त वेळ देणे किंवा लेखनिक उपलब्ध करून देणे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आपण या ठिकाणी पाहतोय तो विभाग दुसऱ्यामधला. आता इथं मराठी व्याकरण आणि आकलनचा हा भाग आहे, तो आपण या ठिकाणी पाहत आहोत. बघा प्रश्न क्रमांक 11 आहे, भोजन भाऊ या शब्दाचा अर्थ काय? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, आयत्या वेळी जेवायला येणारा आणि काम न करणारा. म्हणून मग आपल्याला सांगता येईल या ठिकाणी, की पर्याय क्रमांक 3 ह्या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर आहे. कामाचे नाव न काढता फक्त जेवायला हजर राहणारा. याला आपल्याला भोजन भाऊ असं म्हणता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 आहे, विभक्तीच्या विभक्तीच्या कारकार्थानुसार चुकीची जोडी ओळखा, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि त्याचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. बघा 4 पर्याय आहेत. द्वितीया कर्म, तृतीया करण, त्यानंतर पंचमी अधिकरण आणि चौथा पर्याय आहे या ठिकाणी संबोधन हाक मारणे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि मग त्याचं या ठिकाणी आपल्याला उत्तर आहे कारकार्थानुसार चुकीची जोडी आपल्याला विचारायची ओळख विचारलेली आहे. तर या ठिकाणी आपण काय सांगू शकतो? आपल्याला काय वाटतंय? आपण हे कमेंटमध्ये सांगावं मित्रांनो. कारण महत्त्वाचं म्हणजे आपणही ही टेस्ट देणार आहात आणि सोबतच आपल्याला हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणून मग तर बघा, ठीक आहे तुमचं उत्तर आलेलं असेल. या ठिकाणी मी उत्तर देतोय. तो म्हणजे पर्याय क्रमांक 3 पंचमी अधिकरण. तर पंचमी अधिकरण अपवाद कारण पंचमीचा कारक जो आहे तो अपादान असतो आणि अधिकरण हा सप्तमीचा कारक असतो. म्हणून मग या ठिकाणी ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, मधू लाडू खात असे या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मधू लाडू खात असे, खात असे, असे असं जर ज्यावेळेला जातो त्यावेळेला ती म्हणजे थोडक्यात ती खाण्याची सवय असते आणि मग तो थोडक्यात आपल्याला ती रीत सांगितली जाते. म्हणून रीती हे आहे म्हणजे रीतिकाळ आहे. पण आता भूतकाळ आणि वर्तमान काळ हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण असे हे क्रियापदात हे भूतकाळातील सवय दाखवत असते. म्हणून मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 रीती भूतकाळ किंवा रीत भूतकाळ असं आपल्याला त्याचं योग्य उत्तर सांगता येईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, तर विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. तर या ठिकाणी आणि हा समुच्चयबोधक शब्द आहे किंवा उभयान्वयी अव्यय आहे आणि मग त्यामध्ये ही 2 प्रधान वाक्य म्हणजे मेन वाक्य ही आहेत, ती दोन्ही जोडलेली आहेत आणीने. मग अशा वेळेला हे वाक्य संयुक्त वाक्य असतं आणि हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर गाढवाचा नांगर फिरवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 पूर्णपणे उद्ध्वस्त करणे, नाश करणे हे त्याचं उत्तर आहे. पूर्वी शिक्षा म्हणून अपराधाच्या घरावरून गाढवाचा नांगर फिरवला जाई म्हणजे घर जमीनदोस्त केली जाई. याचा अर्थ आहे की पूर्णपणे उद्ध्वस्त करणे किंवा नाश करणे. आता या ठिकाणी आपल्याला उपसर्ग घटित शब्द निवडायचा आहे. बघा 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे तो म्हणजे यथाशक्ती. उपसर्ग आणि प्रत्यय दुकानदार, गुलामगिरी यांच्यामध्ये लेखणी बघा याच्यात काय झालेलं आहे प्रत्यय लागलेले आहेत आणि यथाशक्ती
हा थोडक्यात उपसर्ग घटित आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा आहे भुंगा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर बघा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पर्याय क्रमांक 4 मृगेंद्र. मृगेंद्र म्हणजे सिंह किंवा भ्रमर म्हणजे आता मिलिंद, अली, भ्रमर हे काय आहेत थोडक्यात मधु हे थोडक्यात भुंग्याचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा आहे या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजे बघा, "सुज्ञास अधिक सांगणे न लगे" या वाक्यातील "न लगे" हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल प्रश्न क्रमांक 18व्याचं या ठिकाणी बघा आपल्याला "न लगे" हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अनियमित किंवा गौण क्रियापद. कारण "न लगे", "न ये", "न ये", "न लगे" ही क्रियापदं जी असतात ही काळ किंवा अर्थ हे स्पष्ट दाखवत नसतात आणि त्यामुळे त्यांना अनियमित क्रियापद असं आपण स्पष्ट म्हणत असतो. त्यानंतर पावसाळी कविता कवी ना. महानोर या शब्दसमूहात पावसाळी हे विशेषण कोणत्या प्रकारचे आहे? असं आपल्याला सांगता येईल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नामसाधित विशेषण. कारण पाऊस या नामापासून पावसाळी हे विशेषण तयार झालेलं आहे. म्हणून मग याला नामसाधित विशेषण असं आपण म्हणूयात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20वा आहे शिखरिणी या वृत्ताचे गण कोणते असतात? आता याच्यात 17 अक्षरे असलेला हा गण आहे आणि मग यामध्ये आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 य, म, न, स, भ, ल, ग हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. म्हणून मग या ठिकाणी 17 अक्षरे असलेला हा थोडक्यात वृत्त आहे शिखरिणी. म्हणून मग पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हे 20 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. या पी-डी-एफमध्ये आपल्याला त्याचे स्पष्टीकरण देखील पुढे पाहायला मिळणार आहेत. म्हणून मग या ठिकाणी आपण अ, जर ही पी-डी-एफ आपल्याला हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. धन्यवाद. थांबूयात या ठिकाणी. थँक सो मच.